जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, राज्यातील तमाम सर्व नागरिकांनो, बघा आता मी गेल्या अनेक महिन्यापासून अनेक दिवसापासून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ऐकताय का नाही काय माहीत नाही, परंतु आपण सांगायचं काय सोडणार नाही. महत्त्वाची गोष्ट, बांधकाम कामगार योजना महाराष्ट्रामध्ये आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत खूप साऱ्या योजना आहेत. तुमच्या मुलाचं उच्च शिक्षण आहे, मुलाचं उच्च शिक्षण व्हावं म्हणून तर तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमचं नाव नोंदवा. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला पैसे मिळावेत, तुमच्या घरकुटुंबाला पैसे मिळावेत म्हणून तरी नाव नोंदवा. तुम्ही जिवंत असताना तुम्हाला पैसे मिळावेत म्हणून तरी या योजनेमध्ये नाव नोंदवा. तुम्हाला पेन्शन मिळावी म्हणून तरी या योजनेमध्ये नाव नोंदवा. तुमची बायको बाळातीन झाल्यानंतर, तिचं सीझर झाल्यानंतर तिला 25,000 रुपये मिळावेत म्हणून तरी या योजनेसाठी नाव नोंदवा. तुमच्या स्वतःच्या लग्नासाठी पैसे मिळावेत म्हणून तरी या योजनेसाठी नाव नोंदवा. तुम्ही जर अद्याप या योजनेसाठी नाव नोंदवलं नसेल तर ही मोठी चूक होऊ शकते आणि तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेऊ शकता. तर अशी चूक करू नका. तुमच्या मुलाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, मुलीला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, मुलाला इंजिनियर डॉक्टर वकील व्हायचं असेल, मुलीला इंजिनियर डॉक्टर वकील व्हायचं असेल, मेडिकलमध्ये जायचं असेल, कोणत्याही फील्ड उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी योजना आहे बांधकाम कामगार योजना. फुल नाही फुलाची पाकळी, 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये असे या योजनेतून मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मिळत आहेत. म्हणून तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करणं गरजेचं आहे. तुम्ही जर अर्ज केला नाही तर तुमच्या मुलांना काहीच फायदा मिळणार नाही, तुमच्या मुलींना काहीच फायदा मिळणार नाही, तुम्हाला काहीच फायदा मिळणार नाही. तुम्ही फक्त दुसऱ्याची तोंड बघत बसाल, नुसतं दुसऱ्याचे व्हिडिओ बघत बसाल, ह्याला एवढं मिळालं आणि त्याला तेवढं मिळालं. तुम्ही काय करताय बघ, तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये भांडीकुंडी तर मिळते, तो विषय वेगळाच आहे. मात्र शिक्षणासाठी, आरोग्यासाठी सुद्धा विमासुद्धा यासाठी आहे. आणि मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी, तुमच्या बायकोच्या शिक्षणासाठी सुद्धा सरकार यामध्ये पैसे देत आहे. आता तुमची बायको शिकल्यानंतर तुम्हाला सोडून पळून गेली तर त्याला सरकार किंवा मी जबाबदार नाही, परंतु बायकोला शिकण्यासाठी सरकार यासाठी पैसे देत आहे. त्यामुळे या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बंधू भगिनींनो, सर्वांनो, तुम्ही या योजनेत अर्ज केला आहे का नाही एकदा चेक करा, स्वतःला विचारा आणि अर्ज केला नसेल तर अर्ज करा. या योजनेमध्ये नोंदित बांधकाम कामगारांना पेन्शनसुद्धा मिळत आहे. वर्षाला 12,000 रुपये म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळत आहेत. यासाठी तुमची नोंदणी कमीत कमी 10 वर्षे असणं गरजेचं आहे. कमीत कमी तुम्ही 10 वर्षे यामध्ये नोंदणी केली असेल तर तुम्हाला 6,000 रुपये पेन्शन मिळते आणि जास्तीत जास्त तुमची 15 ते 20 वर्षे यामध्ये नोंदणी झाली असेल तर तुम्हाला 12,000 रुपये पेन्शन मिळते. त्यामुळे तुमचा एक दिवससुद्धा वाया घालवू नका. एक दिवस जरी वाया गेला तर तुमचं ते 1 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी भरून काढावं लागतं. त्यामुळे तुम्ही या योजनेत अर्ज करा, नाव नोंदवा आणि प्रत्येक वर्षी या योजनेत रिन्युवेशन करावं लागतं. या योजनेचा अर्ज करण्यासाठी काहीही खर्च नाही. तुम्हाला घर बसल्यासुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. शिवाय सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या. या योजनेमध्ये दिवसेंदिवस निधी वाढवला जात आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये वेगवेगळे बदल केले जात आहे. आणखी याच्यामध्ये योजना आणल्या जात आहेत. आता ह्याच्यामध्ये नवीन योजना आणल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय, बायको बाळातीन झाल्यानंतर तिचं जर सीझर झालं, खाजगीमध्ये होऊ दे किंवा सरकारीमध्ये होऊ दे, त्या महिलेचं सीझर झालं आणि तिचं जर नाव बांधकाम कामगार योजनेमध्ये असेल तर त्या महिलेला 25,000 रुपये मिळतात एका सीझर झाल्यानंतर. आणि हे 2 बाळंतपणासाठी हा निधी मंजूर केला जातो, तिसऱ्यासाठी मंजूर केला जात नाही. म्हणजे 2 वेळेस जर तुमचं सीझर झालं तर त्या महिलेला 50,000 रुपये मिळतात. अशी सुद्धा याच्यामध्ये आता ॲड करण्यात आलेली आहे ही योजना. आणि दुसरी गोष्ट, बांधकाम कामगारांना अपघाती विमा जो होता तो वाढवून आता 3.5 लाख रुपये करण्यात आलेला आहे. आणि नैसर्गिक जर काय मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भातले सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हो विसरू नका, बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.